लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या पडताळणीचा निर्णय. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माझाला माहिती. अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्यांची गच्छंती अटळ. थकबाकीपोटी सरकार जमा असलेली 4000 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार. पुणे नाशिक कोकणातल्या अल्पभूधारकांसाठी मोठा निर्णय. भाजप आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेवर सरकारची कृपादृष्टी. शासकीय वेतन आणि महामंडळाच्या अतिरिक्त निधीसाठी मुंबई बँकेची निवड. सरपंच हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बीड पोलिसांकडून वॉन्टेड घोषित. आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देणार. बीड पोलिसांचं प्रसिद्धीपत्रक जाहीर. सीआयडी ऑफिस गाठण्यासाठी वाल्मिक कराडने वापरलेली स्कॉर्पिओ अजित पवारांच्या ताफ्यातली. आमदार धस आणि खासदार सोनवणेंचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी उज्ज्वल निकम यांना विनंती करणार. सुरेश धस यांच्या विनंतीचा मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक विचार. धनंजय मुंडेंना बाजूला करून छगन भुजबळांना मंत्रिपद देणार का? विजय वडेट्टीवारांचा सवाल. तर माझ्यासाठी कोणाचं मंत्रिपद काढावं हे माझ्या मनात नाही, भुजबळांचं वक्तव्य. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पहिल्यांदा आपणच केली. धनंजय मुंडेंचा दावा. तर दोषींना फाशीच व्हावी, मुंडेंची मागणी. खातेवाटपानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंची दांडी. तर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गैरहजर. भरणेंच्या कार्यालयाची माहिती. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीत तुटण्याची शक्यता. पिंपरी चिंचवड पालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा. कोल्हापूरच्या कसबा बावड्यात डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती झाली जिवंत. अँब्युलन्समधून नेताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे शरीरात दिसल्या पुन्हा हालचाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.